श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन म्हणतिले वारंवार उच्चारले अनेक वार, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते. एके शिष्य विचारले वदावा अर्थ, अज्ञ जीवासी समजावया सार्थ. सद्गुरु राय कथिला प्रेमार्थ, ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ. पहिला गण असे जीव की जीवात्मा, दुसरा गण आहे शिव की शिवात्मा. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. पुसियेले पुन्हा गणात म्हणजे कोठे, बोते म्हणजे आम्ही समजावे काही. उत्तरिले महाराजे, गणात म्हणजे हृदयात, बोते याते घ्यावे पहावे ऐसे. जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी, नाही काही अंतर दोहो या माझी. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. म्हणे महाराज गजानन, हा नाही केवळ मंत्र, जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी. हर एके पहावे हृदयस्थ भगवंत, ओळखावे त्यासी क्षणोक्षणे. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. नाही तो फक्त तुझी अंतरी, चराचरी भरुनी उरला आहेची. शिकावे ओळखाया त्या परमेशासी, करावा आदर सर्वेशासी. आले ज्यासी ओळखाया त्या स्वरूपासी, अनाचार न घडे त्यासी कदापि. गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी, एके जीवे लागली ओढ तुझी आसी. भेट जीवा शिवाची असे तीही हीच, ओढ लागे एका दुसरिया माझी. म्हणे गजानने, आत्मे भेटावे परमात्मने, सदा होत राहावी जाणीव ऐक्याची. नाथ स्वामी येदी दिली प्रेरणा महाराजे, करावे ओवीबद्ध गणगणांचे ऐक्य. रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले आपणास. कामिका एकादशीस आषाढे, लिहिली गेली पहाटे अकस्मित. म्हणा गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, रुजवावे काळजात, गणगण गणात बोते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त. श्रावणातील प्रवचनाची शृंखला आणि आज आहे या शृंखलेतला 4था दिवस. आपण श्री गजानन विजय या शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या चरित्रावर अभ्यास करत आहोत. 4था अध्याय सुरू करूया. नेहमीप्रमाणेच श्री गणेशाय नमः. हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. तू आणि रुक्मिणीश एकतत्व आहा खास, तोय वारी म्हटल्यास कायजली भेद होतो. सुरुवातीला नेहमीप्रमाणे श्री गणेशाय नमः म्हणून गणपतीला वंदन करून या 4थ्या अध्यायाची सुरुवात झालेली आहे. यानंतर म्हटलंय, हे सर्व साक्षी सर्वेश्वरा. ईश्वर सर्वेश्वर, सर्वाभूती असलेला ईश्वर म्हणजे कोण? नीलकंठा गंगाधरा, ज्याचा कंठ निळा आहे आणि ज्याने मस्तकावर गंगेला धारण केलेला आहे, तो शंकर. महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी. हे महाकाला, हे त्र्यंबकेश्वरा, हे ओंकारा, मला पाव. असे हरिभक्त परायण श्री दासगडू महाराज का म्हणतायत? कारण ग्रंथरचनेच्या या संपूर्ण प्रवासात प्रत्येक देवतेला ते वंदन करून आपल्याला हे सांगतायत की प्रत्येक कार्याची सुरुवात या पंचतत्वात असलेल्या सर्व व्यापी परमेश्वराचं वंदन करूनच केले पाहिजे. आणि पुढे काय म्हटलंय
तू आणि रुक्मिणीश एक तत्व आहा खास. तो आणि रुक्मिणीश, तू म्हणजे सर्वेश्वर ईश्वर, ईश्वर म्हणजे शंकर, आणि रुक्मिणीश, रुक्मिणीश म्हणजे कोण, तर रुक्मिणीचा पती तो विष्णू. अशा रीतीने एक तत्व आहात खास. आपल्या नाथस्वामी भक्त परिवाराचं मूळ तत्व किंवा मूळ ध्येय हेच आहे की आपली जी वाटचाल आहे ती अद्वैताची आहे. द्वैताचा विचार न करता अद्वैताची वाट चालायची, म्हणजे तेच हे रुक्मिणीश म्हटलंय, म्हणजे विष्णू आणि शिव हे वेगवेगळे नाहीत, हे एकच तत्व आहार असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक तत्व आहा खास तोय वारी म्हटल्यास काय जली भेद होतो. जल म्हणजे पाणी, पाणी पाणीच आहे, त्याला तोय म्हटलं किंवा वारी म्हटलं तरी ते पाणीच आहे. तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती, जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ पाहत. तुमची ही स्थिती अशी आहे की तुम्ही एक रूप आहात, एकत्वाने नटलेले आहात. या जगामध्ये तंतोतंत फक्त तुम्हीच आहात आणि जगतपती आहात तुम्ही. ज्याची जशी मती म्हणजे बुद्धी मानेल तसा तो तुम्हाला तुमचं पूजन करतो, तुम्हाला मानतो. तैसा तो तुझं पाहत किंवा तुम्हाला पाहतो. अनन्य भावे पाहता तू पावसी आपल्या भक्ता, माता नदरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी. अनन्य भावे, अनन्य दुसरा कुठचाही भाव नाही, फक्त तुझ्या पदावरच आमचं लक्ष असायला हवं. तुझ्या पूर्ण रूपावर, तुझ्या अस्तित्वावर, तुझ्या तत्वावर आमचं लक्ष असायला हवं. त्याला म्हणलंय अनन्य भाव आहे. दुसरा कुठचाही भाव मनात न धरता तुझं पूजन केलं तर तू आपल्या भक्तांना पावतोस. माता न धरी निष्ठुरता, आई जी आहे ती आपल्या बाळाबद्दल निष्ठुरता मनात ठेवतच नाही. आपल्या वत्साविषयी कधी. मी तुझे अजाणले करू नको माया पाताळ करू, तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा. मी तुझा अजाण असं लेकरू आहे, मी काही जाणत नाही. नको माया पातळ करू, तुझी माया आहे ती पातळ करू नकोस माझ्यासाठी, कारण तू साक्षात कल्पतरू आहेस. इच्छा पूर्ण करी हरा. हे हरा, हे ईश्वरा, हे शंकरा, हे विष्णू, तो साक्षात कल्पतरू आहेस आणि तू माझी इच्छा पूर्ण कर. बंकट लालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक अघटित आला ऐसा घडवणी. इथे आता 4थ्या अध्यायात पुढे आपण प्रवास सुरू करत आहोत. तेव्हा दासगणू म्हणतात की बंकटलालाच्या घरात असताना स्वामी समर्थ. आता इथे स्वामी समर्थ म्हणजे काय, तर पुन्हा अद्वैताचीच वाटचाल आहे. स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकोटा स्वामी समर्थ. आणि इथे आपण ज्यांचा अभ्यास करतोय, अध्ययन करतोय ज्या चरित्राचं, ज्यांच्या, ते आहेत गजानन महाराज. हे सुद्धा स्वामी समर्थच. म्हणून म्हटलंय की बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकार एक असा अघटित घडला, असा घडून आला की वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी येथे श्राद्ध करून या. वैशाख शुद्ध पक्ष आहे, अक्षय तृतीयेचा दिवस. पितरार्थ उदक कुंभासी, आपल्या पितरांना पाणी कुंभातून देण्यासाठी, श्राद्ध करण्यासाठी म्हणून अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे, प्रत्येकास मोठा सण मानती हा. आता आपण पितरांना जे पितृपक्षामध्ये तर्पण वगैरे करतो, इथे वराडात काय पद्धत आहे ते सांगितलेलं आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी वराडामधली जी लोक आहेत, तो दिवस त्यांना विशेष असा वाटतो, हा मोठा सण ते मानतात. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले, महाराज पुरात बैसले कौतुके लीला करावया. त्या दिवशी काय झालं की आपण ते ऐकणं फार मजेचं आणि गमतीचं आहे किंवा महत्वाचं आहे. महाराज पुरांमध्ये बसले लहान मुलांमध्ये, का तर कौतुकाने लीला करण्यासाठी, कौतुके लीला करावया.
यांच्या प्रत्येक लीला या कौतुक करण्यासारख्याच असतात. त्यामुळे लिहिला आहे की कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण विस्तवरी ठेवून या. लहान मुलं आहेत, बालक आहेत. गजानन महाराज त्यांना म्हणतायत की मला चिलीम भरून द्या, तंबाखूची त्यात मला द्या आणि विस्तव वर ठेवून मला द्या. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुडी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो, भरा चिलीम मुलांनो. लहान मुलांना सांगतायत आपण विस्तवाशी खेळू नये असं लहान मुलांना सांगतो, पण इथे महाराज काय चमत्कार करतील, काय लीला करतील काही सांगता येत नाही. तर लहान मुलांना सांगतायत की सकाळपासून मी असाच बसलोय, चिलीम मुळीच प्यायलो नाही, त्यामुळे मी हैराण झालोय. हे मुलांनो, चिलीम मला भरून द्या. ऐसी आज्ञा ऐकता भली, पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून या. अशी आज्ञा त्या लहान मुलांनी ऐकल्याबरोबर सगळी मुलं आनंदली. मुलांना आवडतं ही मोठी माणसं जे करतात ते आपल्याला करायला मिळालं की कसा आनंद होतो. लहान असताना फारच असतं, मोठी झाल्यावर मात्र ही मुलं काही करायला बघत नाहीत. लहान असताना मोठ्यांची कामं करायला आवडतात. इथे सुद्धा तसंच आहे. ही आज्ञा ऐकल्याबरोबर ही सगळी मुलं आनंदली आणि चिलीम भरू लागली, तंबाखू आत घालून. विस्तवाचा तपास केला, तो न सदनी मिळाला, काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुधो. विस्तवाचा तपास वर निखारा ठेवावा लागतो कि आग लावावी लागते, पेटवावी लागते. तर विस्तवाचा तपास केला, तो त्या घरात सदनामध्ये त्या व्यंकटलालांच्या मिळाला नाही, कारण चूल पेटवायला अजून अवकाश होता म्हणे. पोरे चिंते विचार करती, आपसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती, विस्तव पाहिजे चिलिमीला. पुरे विचार करायला लागले काय करायचं, काय याच्यात युक्ती कशी करावी, कारण हे चिलीम या चिलिमीला विस्तव पाहिजे. मुले पाहुनी चिंतातुर, बंगट करी मधुरोत्तर, अरे जानकी राम सोनार आहे वेटोडी आपुल्या. हे मुलांना चिंतातुर पाहून बंकटलाल जवळच होते, ते गोडपणे त्यांना म्हणाले, म्हटलं मधुरोत्तर म्हटलंय, खूप छान शब्द वापरलाय. अरे जानकीराम सोनार आपल्या जवळच आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासे मागून घ्यावे, दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. तुम्ही त्यांच्याकडे जा, विस्तव मागून घ्या. निखारे जे असतात, कारण प्रत्येक सोनार जो आहे त्याला विस्तवा पेटवावा लागतो, निखारे गरम करावे लागतात, मग त्याच्यावर सोनं चांदी वगैरे वितळवण्यासाठी. म्हणून काय सांगितलं की तुम्ही त्याच्याकडे जा, विस्तव मागून घ्या, कारण दुकान चालवण्यासाठी त्याला विस्तव नेहमी अगोदर लागतो. आधी पेटते बागे सरी, त्या पुढे दुकानदारी, ही सोनाराची रीत खरी, आहे ठावे की तुम्हाला. आधी पेटते बागेसरी. आधी बागेसरी म्हणजे विस्तव आधी पेटवला जातो आणि त्यानंतर दुकानदारी सुरू होते. ही सोनाराची रीत आहे, ही तुम्हाला माहितीच आहे. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले, विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलिमीस. पोरांनी ते ऐकले, जानकीरामचे सोनार आहेत त्यांच्याकडे मुलं आली आणि विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलिमीसाठी. जानकी राम रागावला, लेकराशी बोलताच आला, अक्षय तृतीयेच्या सणाला न दे कोणा विस्तव मी. जानकीराम रागावले, लेकरांना म्हणाले की अक्षय तृतीयेचा सण आणि या सणाला मी कुणाला विस्तव देणार नाही. पोरे म्हणाले, त्यावर जोडून आपले दोन्ही कर, नको करू हा अविचार, विस्तव पाहिजे समर्थाला. पोरे काय म्हणतात त्यांना सांगतायत पहा. लहान मुलं जरी असली तरी त्यांना कळतंय. पोरे म्हणाली त्यांना की आपले दोन्ही हात जोडले, मुलांनी हात जोडून विनंती केली, असा विचार तुम्ही करू नका, कारण हा विस्तव आम्हाला नकोय, हा आमच्या समर्थांना पाहिजे. महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलिमी कारण विस्तव हा जात असे. महाराज श्री गजानन आहेत, देवांचेही देव आहेत ते, आणि त्यांच्या चिलिमीसाठी हा विस्तव जातो आहे. साधू प्रति काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता, उगीच व्यावहारिकच कथा सांगता बसू नको. लहान मुलं सांगतात पहा,
खरंच हे कौतुक आहे. साधूसाठी काही देता, तेथे अशुभाची वार्ता होत नाही, शुभ अशुभ चालत नाही. की सकाळी सकाळी आलंय, मी तुम्हाला हे देणार नाही, माझं अजून दुकान सुरू व्हायचंय, आज अक्षय तृतीया आहे वगैरे वगैरे, काही नाही. कारण आपण देतोय कोणाला? साधूंना काही देतोय, तेव्हा अशुभाची वार्ता करू नये. उगीच व्यावहारिक कथा आम्हाला सांगू नकोस. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून, ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला. आम्ही लहान लहान मुलं आहोत, आमच्याहून तुम्ही मोठे आहात, तरी तुम्हाला हे खरं आहे काय खोटं खरं हे माहीत असून तुम्हाला हे कळत कसं नाही? विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी, चिलम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज. विस्तव जर तू दिलास तर तुझ्या घरी भाग्य उदयाला येईल. चिलीम पिऊन आमचे गजानन महाराज तृप्त झाले तर नक्कीच तुझा भाग्योदय होईल. ते सोनारे न ऐकले अथवा तद्वा भाषण केले, ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय फुलाकडे. सोनारांनी हे सगळं लहान मुलांचं बोलणं काही ऐकलं नाही, अथवा तद्वा भाषण केले म्हणजे अथवा तद्वा मुलांना बोलू लागले, आणि पुढे म्हटलंय ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे, बुडत्याचे पाय खोलात. इथे मरण म्हणजे साक्षात मरण, शरीराचं मरण म्हटलंय ते नाही. मरण म्हणजे बुडत्याचा पाय खोलात. ज्याचं भाग्य उदयाला येणार होतं तो भाग्य बुडण्याचीच वेळ आली असावी, अशा अर्थाने इथे लिहिलेलं आहे की ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकासी, गजानन कशाचा पुण्य राशी, त्या चिलिमी बहादरासी साधू म्हणून सांगू नका. सोनार उलट मुलांना म्हणायला लागले, गजानन पुण्यराशी म्हणताय कशाचा, कशाची ती पुण्यराशी? तो तर चिलिम बहादर आहे म्हणे, चिलिम ओढत राहतो, त्याला साधू म्हणून मला सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करतो, पितो पाणी गटाराचे. गांजा तंबाखू पीत बसतो म्हणे तो, नग्न म्हणे दिगंबर अवस्थेत गावात हिंडतो, वेड्यासारखे चाळे करतो आणि गटाराचे पाणी पितो. जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. जो जात गोत मानत नाही अशा एका वेड्याला, एका पिशाला साधू मानण्याला मी मात्र काही तयार नाही. बंकटलाल खुळावला, नाधी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलिमीस. बंकटलालाने त्याला घरात आणले, तो खुळावला असेल तर असेल, पण मी त्याच्या नादी लागणार नाही ना. तो बंकटलाल खुळावलाय, त्या वेड्याच्या पिशाच्या नादी लागलाय, मी मात्र तुम्हाला काही विस्तव देत नाही त्या चिलिमीसाठी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. तो आहे ना साक्षात्कारी आहे ना, मग त्याला विस्तव कशाला पाहिजे? आपल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवाते निर्माण. तो साक्षात्कारी आहे, मग त्याला विस्तव कशाला पाहिजे? स्वतः जे त्यांचं चमत्कारी कृत्य करतात तसं करून आपल्या कर्तृत्वाने तो चिलीम का पेटवून घेत नाही, विस्तव का निर्माण करत नाही? साधुनाथ जालंधर पीत होते चिलीम फार, परिविस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. इथे ते सोनार आहेत, वयाने मोठे आहेत, लहान मुलं बालहट्ट घेऊन आलेले आहेत. त्यांना हे सांगताना हे साधू नाथ जालंधर नाथांबद्दल तिथे उदाहरण देऊन त्यांना सांगतात. पहा, साधूनाथ जालंधर पीत होते चिलीम फार. जालंधरनाथ सुद्धा म्हणे चिलीम फार ओढत असत, पण त्या विस्तवासाठी त्या घराघरात कधी हिंडलेले नाहीत, फिरले नाहीत. जा जा उभे राहा येत न राहा येत, जा जा उभे न राहा येत, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत, नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. जा म्हणे इथे उभे राहू नका, विस्तव तुम्हाला काही मिळणार नाही, मला त्या तुमच्या वेड्याची पिशाची, पिश लागले त्याला, त्याची मला काही किंमत नाही. पोरे विनमुख परत आली, महाराजाशी निवेदली, हकीकत जी का झाली सोनाराचे दुकानात. पोरे विनमुख परत आली बिचारी, हिरमुसली बाळ, आणि ती परत आली आणि महाराजांना येऊन सांगू लागली जी काही सोनाराच्या दुकानात हकीकत झाली. ती ऐकता हास्यवदन करते झाले दया घन.
नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. ते सगळं ऐकल्यावर हास्यवदन म्हणजे स्मित हास्य केलं गजानन महाराजांनी. कारण ते दयाघन आहेत, दयेचा सागर आहेत, दयेचा घन आहेत. त्यांनी म्हणाले की काय म्हणाले, ऐकता हास्यवदन करते झाले दयाघन, नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे. मला त्याच्या विस्तवाची, त्या सोनाराकडच्या विस्तवाची गरजच नाही म्हणाले. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले भले, बंकटलालासी बोलले काडी एक वरती धरी, असं म्हणाले. आणि त्यांनी चिलीम हातात घेतली आणि बंकटलाल जे होते त्यांना म्हणाले, एक काडीवर पेटून लाव. बंकट म्हणे, गुरुराया थोडे थांबा, परम सदया विस्तव देतो करून या. काडी घासून आता मी बंकटलाल म्हणाले, गुरुराया थोडं थांबा, हे परम सदया तुम्ही थोडं थांबा, तुम्हाला विस्तव करून देतो मी, काडी घासून मी करून देतो. काडी घासल्या वाचुनी कदान्न प्रकटे अग्नी, म्हणून केली विनवणी मी ती मनास आणा समर्था. बंकटलाल पुढे म्हणतात, काडी घासल्या वाचून अग्नी काही प्रकट होत नाही, म्हणून तुम्हाला विनवणी करतो, ती आपण मान्य करा हे समर्था. महाराज बोलले त्यावर, ओगी न करी चरचर, नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. महाराज त्यावर बोलले, उगाची तुझी चरफड करू नकोस, उगाच तुझी बडबड करू नकोस, नुसती काडी धर वर, तिला घासू नको मुळीच. काडी घासल्याशिवाय अग्नी पेटत नाही. तरी पण सांगितलेलं आहे की नुसती काडी वर धर, तिला घासू नकोस. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरले, चिलिमीच्या वरती भले, समर्थ आज्ञा मानून. बंकटलालाने, आता महाराज सांगतायत, समर्थ स्वतः सांगतायत, म्हणून काय केलं, बंकटलालाने तसंच केलं. नुसत्या एका काडीला त्या चिलिमीच्या वर धरलं, कारण ती समर्थांची आज्ञा होती. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काय चमत्कार झाला पहा, आपल्यासाठी हा चमत्कार आहे. हा प्रकार काय झाला पहा. तुम्ही श्रोते चतुर आहात, जाणकार आहात, तरी सुद्धा बघा, प्रकट झाला वैश्वानर. वैश्वानर म्हणजे अग्नी. अग्नी प्रकट झाला नुसती काडी वर धरल्याबरोबर. काडी प्रति विस्तवाचा अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. त्या काडीवर विस्तवाचा अंशही नव्हता, तरी सुद्धा हा प्रभाव आहे शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. या सगळ्या चमत्कारा पाठी काय आहे की लोकांचं कल्याण करण्यासाठी हे सगळ्या लीला चमत्कार ते दाखवत असतात. आता आपण असा विचार करू की या चिलिमीवर काडी धरून अग्नी प्रज्वलित केला, तर याच्यामध्ये काय दाखवून दिलं, तर यामध्ये काय दाखवलंय, फार महत्वाचा भाग आहे. या पंचमहाभूतावर असलेली अगाध सत्ता त्यांची, म्हणून म्हटलं हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर. यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची समस्या, प्रत्येकाचं संकट लीलया ते दूर करत होते, कारण ते साक्षात ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत. आपण ज्याला देव म्हणतो, देव तो साक्षात प्रकटलेला आहे भूमीवर. आणि या सर्व लोकांच्या कल्याणासाठी त्यांचं हे प्रकटीकरण आहे. काडी तैसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. काडी तशीच राहिली, चिलीम मात्र पेटली. कशाचीही गरज, कशाचीही जरूर खऱ्या साधूला लागत नाही. त्यांनी दाखवून दिलं. कारण कसं आहे की बऱ्याच लोकांना अजूनही या गोष्टी पटल्याच नव्हत्या की खरोखर हे आहेत की नाही त्या योग्यतेचे. याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते तोतांड मत. आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका. याचं नाव काय, हे साधुत्व आहे, साध्य केलेलं आहे. पंचमहाभूतांवर अधिकार किंवा प्रभुत्व साध्य केलेलं त्याला साधुत्व म्हटलंय. उगेच थोतांड किंवा खोटं हे सगळं नव्हतं. आता सोनाराच्या घरात काय झालं ते ऐकूया.
या अक्षय तृतीयेला मानव विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे. ही जी अक्षय तृतीया आहे याला चिंचवण्याचा विशेष मान असतो. प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी प्रतिपदेला निंब फुलांचं फार महत्व असतं. असो भोजना बैसली पंगत चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा अघटित घडून आला तो ऐका. भोजनाला पंगत बसली, चिंचवणे द्रोणात वाढले प्रत्येकाच्या, आणि काय एक अघटित प्रकार घडून आला ते आता म्हणे ऐका. त्या चिंचवण्या माझारी आळ्या दिसल्या नानापरी, भुजभुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना. या चिंचवण्या ज्या होत्या त्या वाढल्या होत्या. त्या चिंचवण्यामध्ये आळ्या वळवळताना दिसल्या आणि मग काय भुजभुजाट झाला आणि सगळ्यांना किळस वाटली. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून सोनार बसला अधोवदन, काही कारण उमजेना. बसलेल्या अन्नाच्या ताटावरून लोक उठले, अन्न टाकून दिलं. सोनार जो होता तो मात्र सगळ्यांचं मुख बघत बसला, तोंड बघत बसला, त्याला काही कारण समजेना. आता वराडात ही पद्धत आहे की तो दिवस पितरांसाठी अन्न देणं, सर्वांना अन्न शिजवून घालणं किंवा प्रत्येकाला भोजन देणं हे प्रथा होती. सगळ्या पत्रावळ्यावर बसलेले लोक उठून निघून जाऊ लागले. आता याचं कारण काही समजेना सोनाराला. चिंचवण्यांच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले ऐसे वाया मीच कारण. त्या चिंचवण्या वाढलेल्या होत्या, त्यामुळे काय झालं, सगळंच अवघे जे अन्न आहे ते वाया गेलं. मग मात्र त्याला कोड उमगलं की हे जे घडलंय याला मीच कारण आहे. मीन साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला मीन खचित जाणली. मी त्या साधूला विस्तव दिला नाही, त्याचा मला प्रत्यय तात्काळ आलेला आहे. ही गजानन महाराजांची अगाध लीला आहे, ती मी खचितच जाणली नाही. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानले थिल्लर. गजानन राजेश्वर, मी त्या भिकारी मानले. गजानन जान्हवी नीर, गजानन जान्हवी नीर म्हटलंय, मी त्याला थिल्लर मानलं. गजानन राजेश्वर आहेत आणि मी त्यांना भिकारी मानलं. जान्हवी नीर म्हटलंय म्हणजे हा जान्हवी म्हणजे कोण? जान्हवी म्हणजे सीता, सीतेचा पती म्हणजे कोण? साक्षात राम, राम म्हणजे विष्णू. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानले थिल्लर मानलं मी त्यांना, आणि हे राजेश्वर असून सुद्धा मी त्यांना भिकारी मानलं. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानले वेडापूर्ण. कल्पतरू कारण, मी बाबुळ मानिला. त्रिकालज्ञ, त्रिकालाचं तिन्ही काळांचं ज्ञान असलेले हे गजानन, मी त्यांना पूर्णपणे वेडा मानलं. हे कल्पतरू आहेत आणि त्या कल्पतरूला मी बाबळाची काठी किंवा बाबळाचं झाड मानलं. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. गजानन हा चिंतामणी, चिंता हरण करणारा, मी त्याला एखादी गार असावी असं मानलं. गजानन हा कैवल्यदानी आहे, मी त्याला ढोंगी मानला हो. कैवल्याचं दान देणारा, कैवल्याचं दान देणारा तो विष्णू आहे साक्षात, त्याला मी ढोंगी मानला. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा हो ना तू दिलीस. हे माझं दुर्दैव आहे. हाय हाय करू लागला तू, कसा माझ्या हातून हा दावा साधला मला माहितीच नाही म्हणे. माझ्या हातून संत सेवा का होऊ दिली नाही. मसे असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. स्वतःला तो कोसू लागला. माझा धिक्कार हो, मी या भूमीला भारच आहे, या जन्म घेतला या भूमीवर, पण मी दोन पायांचा पशुच आहे म्हणे. द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दबडली वेळ आलेली म्या करे.
आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी माझी चळली पहा. आलेलं सगळं छान हाताशी मी घालवलं, सुयोगाची दवडिली वेळ आलेली मी करे. माझ्या स्वतःच्या हाताने सुयोग आलेला आणि तितकाच चांगला योग मी स्वतःच्या हाताने घालवून बसलो आहे. काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य हो, क्षमा मन तुझी मागावया. आता काही असू दे, जाऊ द्या. आता मी जातो, समर्थांच्या पायावर डोकं ठेवतो, त्यांच्या पायावर अनन्य भाव अर्पण करतो आणि त्यांची मी क्षमा मागतो. ऐसा विचार करुनी सवे घेऊन चिंचवणी, बंकट लालाच्या सदनी आला हकीकत सांगावया. आता असा विचार केला, चिंचवणी ज्याच्या सगळ्या अड्या निघालेल्या तीच त्यांनी बरोबर घेतली आणि बंकटलालांच्या सदनी म्हणजे घरी आले आणि ती हकीकत सांगू लागले. सांगायला, अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला, पहा या चिंचवण्याला आत किडे पडले भाऊ. ते बंकटलाल शेठजी आहेत, त्यांना येऊन तो सांगू लागला की अहो बघा शेठजी बंकटलाल, आज माझा घात झाला हो, या चिंचवण्याला बघा किडे पडले फार, माणसे उठली उपोषित, तेने झाला श्राद्ध घात, हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे. आज माणसे उपोषित म्हणजे उपाशी पोटी उठली, त्यामुळे माझे जे श्राद्ध माझ्या पितरांसाठी मी घालून त्यांना अन्न वाढलं होतं, तर आता त्या श्राद्धाचा घात झालेला आहे. असे हे कृत्य व्हायला माझा मीच कारण आहे म्हणे. आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलिमी स्तव. आज सकाळी चिलिमीला मी विस्तव दिला नाही, पोरे मागत आली होती हो की चिलिमीला विस्तव द्या म्हणून, पण त्या चिलिमी समर्थांच्या चिलिमीला मी विस्तव नाकारला. त्याचेच हे आहे फळ, चिंचवणी नाचले सगळ, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती. त्या जे मी दुष्कर्म केले त्याच हे फळ, म्हणून ही चिंचवणी सुद्धा नाचली पूर्ण. हे बंकटलालाने ऐकलं आणि बंकटलाल बोलू लागला, तुम्ही न चिंचुके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून हे नाचते झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला. पुढे आपल्याकडे आल्यानंतर असं झालंय म्हटल्यावर एक जो सद्गृहस्थ असतो तो समोरच्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. हे बंकटलाल सुद्धा एक सद्गृहस्थ आहेत, ते त्या सोनाराची समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत. असं काही नसेल हो, तुम्हाला असं वाटतंय, आपण म्हणतो ना, अगदी तसंच. तुम्ही ते चिंचोके पाहिले नसतील, चिंचवणी केली चिंचोक्याची, पण ते चिंचोके अगोदर तुम्ही पाहिले नसतील, ते आतच किडलेले असतील, म्हणून हे नाचले. म्हणून असे चिंचवणी तुमची अशी झाली असं मला वाटतं. सोनार म्हणे ऐशी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका. सोनार म्हणतात की अशी शंका म्हणे तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा, मग चिंचुके किडके कसे. नवीन ती चिंच आणलेली होती, त्यामुळे चिंचुके किडके असणे शक्यच नाही, तुम्ही अशी शंका घेऊ नका. जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजूनही पडली, चिंचोक्यांची रास झाली, मर्जी असल्या पहा चला. जी चिंच मी आणली होती ती मी स्वतःच फोडली, तिची टरफले अजूनही तिथेच पडलेत, चिंचोक्यांची रास झाली. तुमची जर मर्जी असेल तर चला मी तुम्हाला दाखवतो, चला पहा. आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या. आता इतकीच विनंती आहे शेठजी, तुम्ही मला घेऊन जा आणि समर्थांच्या पायावर आत्ताच्या आत्ता मला घाला. क्षमा मंतुची मागेन अनन्य भावे करून, साधू दयेचे परिपूर्ण सागर मुळचेच आहेत की. मी क्षमा त्यांची मागेन, क्षमा मंतुची मागेन अनन्य भावे करून, साधू दयेचे परिपूर्ण. आता अनन्य भावे करून मी त्यांची क्षमा मागेन, दुसरा कुठचाच भाग नाही, भाव नाही, मनापासून त्यांची मी क्षमा मागेन, क्षमा त्यांची मागेन. आणि कारण काय, साधू दयेचे परिपूर्ण, साधू हे परिपूर्ण दया असते त्यांच्या मनात, ते माफ करतात आणि ते दयेचे सागर आहेत, सागर मुळचेच आहेत. समर्थांपुढे भीत भीत जानकीराम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था. समर्थांपुढे भीत भीत गेले जानकीराम,
सोनार. आणि त्वरित त्यांना दंडवत घातला. अष्टांगेसी समर्था. अष्टांग, साष्टांग म्हणजे काय? साष्टांग या शब्दाचा अर्थ मी अगोदर बऱ्याचदा सांगितलाय, आपल्यालाही माहित असेल, पुन्हा सांगतो. साष्टांग सह अष्ट अंग, आपल्या शरीराची 8 अंग भूमीवर आपण टेकवणं याला साष्टांग दंडवत म्हणतात. तसा अष्टांगेसी समर्था त्यांनी दंडवत घातला आणि म्हणाला, दया घना तुला येऊ माझी करुणा, मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी. आणि म्हणाले, हे दया घना, तुम्ही दया करणारे आहेत, दया सिंधू आहात, माझी तुम्हाला करुणा येऊ देत, मी नाना अपराध केलेत, मला त्याची क्षमा करावी. तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात, ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली. तू साक्षात उमानाथ आहेस, शिवशंकर आहे, सोमेचा पती आहेस, या शेगावात तू नांदत आहेस, ज्याची मला भ्रांत होती, मला कळलं नव्हतं रे. हे भगवंता, आज ती सुद्धा माझी भ्रांत तू काढून टाकलीस, ती त्वा आज निवटिली, पूर्ण काढून टाकलीस. माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करून समर्था आजपासून मी ना टवाडी तुझी करी. माझे अपराध रूपी अवघे तृण. तृण म्हणजे काय? आपण तृण उगवतात, आपण आपल्या शेतात भात शेती असं ते वगैरे लागली तर दुसरे जे तण उगवतात ते काढून टाकावे लागतात, कारण ते आपल्या शेतीचे जे धान्य लावलंय त्याचं सत्व ते संपवतील म्हणून त्यांना काढायचं. तसेच हे इथे म्हटलंय की ह्याचे अपराध रूपी अवघे तृण ते जाळून तुमच्या कृपा कृशाने जाळून टाका, कृपेने तुमच्या ते जाळून टाका. समर्था, आजपासून मी काही तुमची टवाळी करणार नाही, तुमच्याबद्दल अपशब्द बोलणार नाही. जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहे सवाली, आता अंत पाहू नको. जी तू आज मला शिक्षा केलीस, मला तेवढीच पुरे झाली भगवंता. तू अनाथांचा वाली आहेस, आता मात्र अंत पाहू नको. महाराज बोलले त्यावर, खोटे न सांगे तिळभर, तुझे चिंचवणी आहे मधुर, किडे न पडले त्यामध्ये. आता इथे पहा, अजून कलाटणी आहे. महाराज त्यावर काय बोलतात? खोटेच सांगू नको, तिळभरी खोटं बोलू नकोस. तुझी जी चिंचवणी बनवलीस ती मधुर आहे, छान आहे, गोड आहे ती, त्याच्यात किडे पडलेलेच नाहीयेत. ते ऐकता अवघ्यानी पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळूनी गेला होता तेजवा. सगळ्यांनी पाहिलं खरंच चिंचवणीमध्ये, तर चिंचवणी पहिला प्रकार गेला मावळून, त्यात किडे जे दिसत होते ते तिकडे निघून गेले, गायब झालेले होते. अवघ्या प्रति आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले, हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये. सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि समर्थांचे महत्व कळलं, हा हा म्हणता हे वृत्त गावामध्ये पसरलं. आता पुन्हा एकदा सांगतो की या ज्या सगळ्या कृती असतात, या ज्या लीला असतात, हे स्वतःचा चमत्कार किंवा पंचमहाभूतावर असलेलं प्रभुत्व दाखवायचं नसतं की अरे मी साक्षात ईश्वर आहे आणि तुमच्यासारखं मानव रूप धारण करून या भूमीवर अवतरलोय, पण तुम्हाला ते कळत नाहीये. आणि त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून त्यांच्याच कल्याणासाठी ते अवतरले, ते दाखवण्यासाठी या लीला करतात. समर्थांची या सेवकावर कृपा आहे. आपण प्रत्येक वेळेला हे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, पण त्याचा संदर्भ आपण लावत नाही. हे समर्थ आता हे चिली मोडतात काय, अरे चिली मोडणं वगैरे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा बऱ्याच वेळेला आपण उहापोह केलेला आहे. आता इथे म्हटलंय, अवघ्या प्रति आश्चर्य झाले, समर्थांचे महत्व कळले. आपल्याला यांचं महत्व कळत नाही, ते आजही सांप्रतिक या जगात वावरत असतीलही, पण आपण त्यांना ओळखत नाहीये. आपण त्यांना आपलं स्वकीय मित्र वगैरे सगळं सगळं काही म्हणू, पण आपल्याला ते वावरत असून सुद्धा आपल्याला जरा सुद्धा कळत नाहीत. हा हा म्हणतात ते वृत्त पसरलं पूर्ण गावामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणाते. ज्याच्यात त्याच्या तोंडी एकच गोष्ट निघू लागली जी सत्य होती, काय तर कस्तुरीचा नाही येत वास झाकाया कवणाते.
कस्तुरीचा वास झाकून झाकला जात नाही. ती कधी ना कधीतरी तिचा सुगंध आपल्यापर्यंत पोहोचतो. चंदुमुखीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही. आता हे सोनार जे होते त्यांची कथा झाली. आता चंदुमुखीन नावाचा एक गृहस्थ शेगावात राहत होता. हा समर्थांचा मात्र निस्सिम भक्त होता. त्याची आता आपण कथा ऐकूया. श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडुनी हात, दृष्टी ठेवणी पायावरी. श्रोते ज्येष्ठ मास आहे, सभोवार बसलेले आहेत समर्थांच्या, अति अति आदराने प्रत्येकाने हात जोडलेत, पण प्रत्येकाची दृष्टी समर्थांच्या पायावर आहे. कोणी आंबे कापिती, कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालती वारा समर्था कारणे. बघा छान असं सुंदर सगळे बसलेले ज्येष्ठ मासात. कोणी आंबे कापतायत, तर कोणी फोडी हातात देत आहेत, कोणी पंख्याने वारा घालतायत समर्थाला, कोणी वाटती खडीसाखर, कोणी गळ्यात घालती हार. कोणी तिथे आहेत ते खडीसाखर वाटतायत, कोणी समर्थांच्या गळ्यात हार घालतायत, कोणी चंदन थंडगार लावती अंगी साधूंच्या. कोणी थंडगार असं चंदन महाराजांच्या, समर्थांच्या, गजानन महाराजांच्या अंगाला लावताय. तई महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा. ते चंदूला म्हणाले, हे चंदू, हे आंबे तुझे नको मला, ते दोन कानोले उतरंडीला तू घरात ठेवून दिलेस, हे तुझ्या ते जा घेऊन ये मला. चंदू बोले, कर जोडून आता कानोले कोटून, इच्छा असल्यास तळून ताजे आणतो गुरुराया. चंदू हात जोडून म्हणाले, आता कानोले कुठून हो, इच्छा असल्यास तुम्हाला नवीन तळून आणून देतो कानोले. तै महाराज बदले वाचे, नाही कारण ताज्याचे, पाहिजे तर तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया. तेव्हा काय महाराज म्हणाले, मला ताजे वगैरे असं काहीच नकोय, मला तुझ्या उतरंडीमध्ये जे ठेवलेले आहेस तेच कानवले खायचे आहेत. जा वेळ करू नको, उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेड्या यत किंचितही. जा आता वेळ करू नकोस, उगीच सबबी मला सांगू नकोस, गुरुपाशी खोटे बोलू नकोस. हे वेड्या, थोडं सुद्धा गुरु पुढे खोटं बोलू नये. त्या मुखीन चंदू प्रती लोक अवघे बोलती, जाये पाहुणी शीघ्रगती, खोटी न होय संतवाणी. त्या मुखीन चंदू आहे, त्याला सगळे लोक तिकडे जे होते ते सांगायला लागले, जा जाऊन पहा पटकन, कारण काय तर ही संतवाणी कधी खोटी होत नाही. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. चंदू घरी गेला, स्वतःच्या पत्नीला विचारू लागला, दोन कानवले उतरंडीला ठेवले आहेस का ग. ते बोले, अंगना होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सजना मिळतील कशाचे. ती अंगना म्हणजे त्यांची पत्नी म्हणू लागली, तो 1 महिना होऊन गेलेला आहे, आता कानवले आपल्या सदनात कसे काय मिळतील हो. अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, ते न आता राहिले संपून गेले त्याच दिनी. अक्षय तृतीयेच्या दिवशी मी कानवले तुमच्यासाठी पतिराया केलेले होते, पण आता ते काही राहिले नाहीत, ते त्याच दिवशी संपून गेले. पुढे काय म्हणते, मर्जी असल्यास नवे करते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेवते कढईत नाथा चुलीवरी. मर्जी असल्यास मी नवीन बनवते, नवीन करते, समर्थांसाठी तळून देते, हे पहा मी चुलीवर कढई ठेवते. तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कान्हवल्याच्या साहित्यासी. तुम्ही जरा क्षणभर थांबा, सगळे सामान आहे माझ्याकडे तयार आहे, याच्यासाठी बाजारात जाऊन आणण्याची काही गरज नाही, कानवल्याच्या साहित्यासाठी काही बाजारात जाण्याची गरज नाही. चंदू बोले त्यावरी, ताजे नको तो सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, दोन ठेवली तेच दे. चंदू त्यावर बोलतायत, ताजे नको ग, तू जे उतरंडी मध्ये 2 ठेवलेस तेच दे. समर्थानी ऐसेच कथिले,
तेच मी तुझं निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही येदबा. ती काय म्हणतायत समर्थाने असंच मला सांगितलेलं आहे, तेच मी तुला निवेदन करतोय. आठवण करून चांगला जरा बघ, एकदा पहा तरी. ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन कानवल्याचे चिंतांतरी. असं पतीचं वचन ऐकल्यावर कांता जी आहे, तिची पत्नी जी आहे ती घोटाळली आणि ती विचार करू लागली. चिंतांतरी म्हटलंय, मनामध्ये चित्तामध्ये कानवल्यांबद्दल विचार करू लागली. कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबानाथा सत्यगिरा समर्थांची. कानवल्याचा शोध करू लागली तेव्हा तिला आठवण झाली आणि ती म्हणाली, नाथा हे पती थांबा, हे जे समर्थ म्हणतायत त्यांची जी वाणी आहे ती सत्य आहे, खरी आहे. दोन कानवले होते उरले, ते मी उत्तरंडीस ठेवले, त्याचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. दोन कानवले उरलेले होते आणि ते मी उतरंडीस ठेवून दिलेले होते, त्याचं मला स्मरण राहिलं नाही. या पूर्ण महिनाभर ते मी विसरूनच गेले, सगळ्या महिन्यात मज लागी. माझ्याकडून ते विसर पडला. त्याच महिना होऊन गेला असेल, बुरसा वरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणुमात्र. त्याला महिना होऊन गेलेला आहे म्हणे. आता त्याला कदाचित बुरशी लागली असेल, ते खाण्याच्या उपयोगाला खाण्यासारखे राहिले नसतील थोडे सुद्धा. म्हणून पुढे काय म्हणतायत की ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व दोंडाळली, थांडोळली, कानवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. असे बोलून ती उठली. उतरंड जी आहे म्हणजे फळीवर पाहिलं, उतरंड सगळी त्यांनी धांडोळली आणि कानोळे ठेवलेली ती कळशी खापराची ती होती तिकडे. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टीत पडले तिच्या दोन कानवले जे सुकोन गेले होते थोडके. आज तिने न्याहाळून त्या कळशीत, खापराच्या कळशीत पाहिलं तर तिच्या दृष्टीला दोन कानवले जे सुकून गेलेले होते थोडे, ते तिथे असं पडलेले दिसले. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला, बट्टा संत वाडीला नाही लागला कधी जगी. बुरशी मात्र त्याला बिलकुल लागलेली नव्हती त्या कान्हवल्याला, आणि यामुळे संतवाणीला बट्टा मुळीच कधीच या जगात आजपर्यंत लागलेल्या नाही. त्यांची वाणी ही सत्य असते आणि ती सत्य होतेच. कानवल्या ते पाहुन होवैतांचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्ध योगी. कानवल्यानं पाहून उभयता पती पत्नींचं मन एकदम हर्षभरित झालं. धन्य म्हणे साधू गजानन महासमर्थ आणि सिद्ध योगी. चंदू कानवले घेऊन आला, समर्थासी अर्पित झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून. चंदूने काय केलं, कानवले घेऊन आला, समर्थांना अर्पण केला. लोक मात्र आश्चर्य करू लागले त्याच्या कृतीला पाहून. लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. लोक म्हणू लागले की हे गजानन खचितच त्रिकालज्ञ म्हणजे तिन्ही काळांचं त्याला ज्ञान आहे. भूत भविष्य वर्तमान हे सगळं यांना कळतं. चंदूच्या त्या कानवल्यासी सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोराशी जेवी झाला बक्षिता. चंदूने ते आणलेले कानवले जे आहेत ते ही पुण्य राशी, साक्षात गजानन महाराज त्याने ते खाल्ले, सेविते झाले पुण्य राशी. जसं रामाने शबरीचे बोर जशी खाल्ली होती त्याप्रमाणे या चंदूच्या कानवल्यांचं भक्षण पुण्यराशी साक्षात गजानन महाराजांनी केलं. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नावे विप्र होता. आता याच्यात अजून एक नवीन कथा आहे पहा. शेगावच्या दक्षिणेला चिंचोली नावाचं एक गाव आहे, त्यात एक रहिवासी माधव नावाचा विप्र म्हणजे ब्राह्मण. त्याची आता ही कथा आहे. वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षीण फार,
तरुणपणी संसार हेच होते ब्रह्म ज्याचे वय 60च्या वर होतं, सगळे अवयव त्याचे क्षीण झालेले होते. तरुणपणी संसार हेच त्याचं सगळं काही होतं, ब्रह्म होतं. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. प्रारब्धाच्या पुढे कोणच जाऊ शकत नाही. ब्रह्मदेवानी जी अक्षरं लिहिली तीच खरी होतात. जन्म हे ब्रह्मांड ब्रह्माने विष्णूच्या संकल्पाने विष्णूच्या आज्ञेने तयार केलं, पण त्याने काही जे लिहून ठेवलेलं आहे ते खरं होणारच आहे. ब्रह्मदेवे जी का खरे लिहिली अक्षरे तेच होय. माधवासीन कोणी उरले, कांता पुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले मन तयाचे संसारी. तरुणपणी मस्तपैकी आपला आयुष्य संसार हेच सर्वस्व म्हणून जगले, पण हे जे माधव होते यांना आता कोणीच राहिलं नव्हतं. पत्नी मुलं सगळे मरून गेले होते, म्हणून ते आता विरक्त झालेले. त्यांचं मन संसारावर उठून गेलं होतं, उडालं होतं. जी का होती चीज वस्तू ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवान. आता ज्या ज्या काही चीज वस्तू होत्या त्या सगळ्या फस्त झालेल्या होत्या, काहीच नव्हतं राहिलेलं. अशी आता त्यांची गत झालेली होती. शरीर सुद्धा फार दुर्बल झालेलं होतं. आता माझी कशी काय गत पुढे होईल असं देवाला ते विचारतायत. म्या हमा धुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला एक क्षण हे दीनबंधो. म्या म्हणजे मी म्हणाला हमाधुमीचा संसार केला, संसारात संपूर्ण मी रमलो होतो. आता तो अवघा निमाला म्हणजे विरून गेलेला आहे, मात्र तुला मी आठवलं नाही रे कधी देवा. क्षणभरही दीनबंधो, एक क्षणभरही मी तुला आठवलं नाही. आता माझा वाली कोण, दीन दयाळा तुझ वाचून, माझे हे अरण्य रुदन तुझविण देवा कोण ऐके. आता मला कोण वाली, हे दीन दयाळा तुझ्याशिवाय माझं हे अरण्य रुदन. अरण्यात जसं एकटा सापडल्यावर आपल्याला रडायला येतं, आता पुढे जाऊ काय करू, तसं आता हिंची अवस्था झाली. बचपन बीता खेल खेल में भरी जवानी सोया, देख बुढापा अब क्यों रोय, क्या पाया क्या खोया. या अवस्थेपर्यंत येईपर्यंत आपण परमार्थाला कधी विचारत नाही. परमार्थ हा संसाराबरोबरच प्रपंचाबरोबरच समसमांतर चालला पाहिजे, मग शेवटी अशी रडण्याची वेळ येत नाही. म्हणून म्हटलंय माझे अरण्य रुदन तुझण देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. असा अनुताप धरून पोटी, फार अनुतापे तापलो राम राणा, अशी त्याची अवस्था झाली. आणि तो शेगावी शेवटी आले आणि गजानन महाराजांच्या दारात हट्ट धरून बसले. आरंभिले उपोषण अन्न पाण्यात त्यागन, वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. आता त्यांनी उपोषण आरंभलं, उपास धरून बसले उपोषण करायला. अन्न पाणी सगळं सोडून दिलं, फक्त वदनी वदे नारायण खंडन पडे त्याला. मुखात फक्त नारायणाचंच नाव चालू आहे, जरा सुद्धा खंड पडेना. ऐशा परी एक गेला दिवस परे नाही उठला. ऐसा एक दिवस गेला तरी सुद्धा उठला नाही. तई महाराज वदले तयाला, हेच करणे उचित नसे. तेव्हा महाराज स्वतः त्याला म्हणाले, हे जे काय करतोय हे उचित नाही. हेच हरीचे नामस्मरण का न केले मागे जाण, प्राण देहाते सोडून जाता वैद्य बोलाविसी. हेच तर सांगणे पहा. हेच हरीचे नामस्मरण जर तू आधी केलं असतस तर आता प्राण सोडून जात असताना वैद्याला बोलावण्यासारखं आहे. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. तरुणपणी ब्रह्मचार, म्हातारपणी करसी नारी. तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करसी नारी. आता वेळ गेल्यावर या साधनांचा उपयोग नाही. जे करणे ते वेळेवर करावे की साचार,
घर एकदा पेटल्यावर खूप खणणे निरर्थक. जे करायचं ते वेळेवरच करायचं, कारण जे करणे ते वेळेवर करावे की साचार व्यवस्थित ज्या वेळेला जे करायचं तेव्हाच केलं पाहिजे. घर पेटल्यावर विहीर खणण्यात काय उपयोग आहे? ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटाआटी, ते अवघे गेले शेवटी टाकून या तुझ लागी. ज्या कन्यापुत्र दारा म्हणजे पत्नी वगैरे यांच्यासाठी एवढं आयुष्यभर आटापिटा केलास, ते शेवटी सोडून गेले, तुला टाकून गेलेले आहेत. अशा स्वतःचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. जे अशाश्वत आहे, शाश्वत काय जगात सगळे अश्वास या प्रपंचामध्ये शाश्वती कशाचीच नाही, म्हणून म्हटलंय अशाश्वताचे पोषण केलंस. शाश्वताला विसरून गेला. शाश्वत म्हणजे परमेश्वर आहे, परमार्थ हे शाश्वत आहे, प्रपंच हा अशाश्वत आहे, त्याची गॅरंटी नाही. म्हणून म्हटलंय अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची आता तुला फळ भोगणं भागच आहे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना. दे हा टाकून हट्टीपणा विवेक काही करी म्हणे. ती फळं जी आहेत आयुष्यभर केलेल्या कर्माची, ती भोगल्याशिवाय तुझी आता सुटका नाही. हा हट्टीपणा उपोषणाचा तू आता टाकून दे. काहीतरी विचार कर, चांगला विवेक सुदृढ कर तुझा. तेन माधवे ऐकले हट्टासे ना सोडले, यत्न लोकांचे वाया गेले त्याचे भोजन घालण्याचे. आता माधव काय ऐकायला तयार नाही, तो हट्ट काही सोडे ना. लोकांनी प्रयत्न केले त्याला भोजन भरवण्याचे, भोजन खायला घालण्याचे, पण सगळ्यांचे जे प्रयत्न वाया गेले. शेगावाचा कुलकर्णी करू लागला विनवणी, भोजनास चला सदनी अन्नाविण राहू नका. शेगावातलेच कुलकर्णी जे होते ते त्याला विनवणी करू लागले की चला माझ्या घरी चला, भोजन करा, अन्नाविण राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले, तया तसाच बसला समर्थांच्या सानिध्याला नाम घेत हरीचे. ते म्हणणे सुद्धा त्या माधवाला पटलं नाही, तसाच बसला समर्थांच्या जवळ नाम घेत राहिला हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमले अंबर, निशीचा तो शब्द किर्र होनी लागला वरच्यावरी. रात्री 2 प्रहर झाले रात्रीचे. तमे म्हणजे तम म्हणजे अंधाराने सगळं, अंबर म्हणजे आकाश आक्रमले पूर्ण भरून गेलं. रात्रीचा शब्द किर्र किर्र होत, तशी किरकिर सुरू झाली. आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी. काय केलं? आसपास कोणी नाही असं पाहून काही कौतुक लीला केली पहा स्वामी गजाननाने. रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर, आ पसरून माधवावर धावून आले भक्षावया. एक भयंकर रूप धारण केलं, दुसरा यमाजी भास्कर असावा असा. आ पसरून माधवावर धावून आले भक्षायला, खायला. तेने माधवा पळाला घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड. त्यामुळे काय झालं, तो माधव पळाला, आपला जीव घेऊन तिथून पळाला, त्याच्या चित्ताला धडकी भरली, त्याची छाती धडधड होऊ लागली. बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, ऐसा पाहुनी स्थितीसी समर्थे धरले सौम्य रूप. त्याच्या तोंडाला फेस आला, बुडबुडे येऊ लागले, शब्द त्याच्या तोंडातून फुटेना. अशी त्याची स्थिती पाहिल्यावर मात्र समर्थानी स्वतःच पुन्हा सौम्य रूप धारण केलं. आता इथे फार महत्वाचा शब्द तुम्हाला कळावा की रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. यमाजी भास्कर, भास्कर म्हणजे कोण? तर जो सूर्य, हा तेजोमय सूर्य अक्राळ विक्राळ रूप घेऊन आपल्या जर जवळ आला तर आपल्याला भस्म करून खाक करेल की. आणि हे अक्राळ विक्राळ रूप पाहिल्यावर तो घाबरला माधव. आता काय झालं, बुडबुडा त्याच्या तोंडाला आला, शब्द काही फुटेना. अशी स्थिती पाहून मात्र पुन्हा महाराजांनी, गजानन महाराजांनी सौम्य रूप धारण केलं आणि बोलले गरजून, हेच का तुझे धीटपणा, पण तू काळाचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. हेच
गरजून बोलले, त्याला ओरडले, म्हणाले हेच का तुझं धीटपण, तू अगदी उपोषणाला बसला होतास, तुला सांगितलं तरी तू ऐकत नव्हतास, आणि जरा अकराळ विक्राळ रूप बघितल्यावर घाबरलास, आणि काय तर स्वतःचा जीव सांभाळायला पळालास. जर तुला खरोखरच उपोषण करून सगळं सोडायचं होतं तर त्या जीवाची चिंता करायची गरजच काय होती. पण आत एक आणि बाहेर एक. शेवटी हातपाय हलत नसले माणसाचे, उपाय टळले, की मग मात्र आपल्याला देव दिसतो. पण त्या देवाला अनन्य भावाने शरण गेलो तर त्या देवाने अकराळ विक्राळ रूप घेतलं काय आणि नाही घेतलं काय, आपण तिथे तटस्थ राहणं गरजेचं असतं. अनन्य भाव याला म्हणतात. आणि म्हणून ते गरजवून बोलले की हेच काय तुझं धीटपण, तू काळाचं भक्ष आहेस, असाच तुला काळ खाणार आहे. त्याची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. त्याची जरा मी तुला चुणूक दाखवली, ते असं माझं अकराळ विक्राळ यमराजासारखं रूप दाखवलं तुला, आणि ते चुणूक दाखवल्यामुळे तुला पुढची स्थिती काय आहे ती जाणवली पाहिजे, आणि तिथे मात्र तुला पळायला जागा उरणार नाही. यमलोकामध्ये तुला पळायला जागा उरणार नाही. माधव ऐसा ऐकता, झाला विनय बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो पहा. वृत्तीचं बाई याही वयात साठी उलटली आहे, गलित गात्र झालेलं आहे, अंग सगळं शरीर थकलेलं आहे, तरी सुद्धा विनयाने बोलतायत की यमलोकाची वार्ता करू नका हो, तेवढी माझी टाळा म्हणे. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकात मला पाठवू नका, यमलोकाची मला भीती वाटते. अहो शरीर कुठे जाणार आहे, आत्मा. कारण आत्मा हा निर्बुद्धपणे विवेक संपन्न झालेला नसतो, सचत विवेक बुद्धी त्यांनी घाण टाकलेली असते, आणि तो आपल्याला हवं तसं वागत असतो, आणि आपल्या कर्माने आपल्याला कुठचा लोक मिळणार. शरीर काय, शरीर इथे सोडून जायचंय, आत्म्याचा प्रवास आहे. पण माणसाला भीती बघा, नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, मला वैकुंठात पाठवा, हीच म्हणे तुमच्याकडे माझी शेवटची विनंती. यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे, आता या लेकरात यमलोकी धाडू नका. यमलोकात जे दिसणार होतं ना ते तुम्ही इथेच मला दाखवले, आता हे मी तुमचं लेकरू आहे, मला म्हणे यमलोकात धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळी अशक्य. माझ्या पातकांच्या अनेक राशी असतील हो, मी अनेक पाप केली असतील, त्याच्या राशी आहेत, तरी सुद्धा तुम्ही त्या जाळून टाकणे तुम्हाला अशक्य असं काहीच नाही. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते, यमलोक नाथ यासी. हे मात्र बघा माधवाला कसं कळतंय, आपल्याला सुद्धा हळूहळू हे कळू लागलंच आहे. कसं आहे ना, काहीतरी सुकृत पदरी असल्याशिवाय तुमची भेट मला झालीच नसती. ज्याला संत भेट होते त्याला यमलोक नसतच. ऐसे ऐकता भाषण, समर्थ केले हास्यवदन, महापतिता पावन, साधूच एक करती की. यामुळे स्मित हास्य केलं गजानन महाराजांनी, हे ऐकलं त्याचं बोलणं, स्मित हास्य केलं. कारण महापतित जरी असला, अनेक पाप केलेला, त्याला सुद्धा पावन करणारा एक साधूच असतो. कुठेतरी आपल्या आयुष्यात एक चांगली काहीतरी गोष्ट आपण केलेली असते, त्याचं फळ म्हणून आपल्याला संत सद्गुरु किंवा गुरु यांची भेट अवश्य होते, आणि आपला उद्धार व्हायला तेच एक कारण होऊ शकतं. श्रीमन नारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. आता काय म्हटलंय, श्रीमन नारायण नारायण, असेच माधवा आता तू भजन करीत राहा, तुझं मरण आता जवळ आलेलं आहे, तू तर गाफील राहू नकोस, आता तरी नाम सोडू नकोस. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची, ती असल्याच आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. किंवा अजूनही तुला वाचायचं असेल, किंवा अजूनही तुला जगायची इच्छा असेल, तर ती सुद्धा आयुष्याची वाढ मी तुला करतो. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. इथे बघा, विवेक जो आहे, बुद्धी जी आहे, ती अशा उच्च
पदाला असलेल्या सद्गुरूंची भेट झाल्यावर कितीही पातकी माणूस असतो तो कसा बदलतो. माधव म्हणाला, गुरुराया मला आता आयुष्य अजून नको. ही जी प्रपंचची माया ही खोटी आहे, ओखटी आहे, त्यात आता आम्हाला पुन्हा घेऊ नका. तथास्तु ऐसे महाराज बदले, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर. तथास्तु म्हणाले महाराज. आणि काय म्हणाले, तू जे मागितलं ते मी तुला आता देतो आणि दिलं. आता तुला पुन्हा जन्मभूमीवर येणं नाही. जन्म मरण या फेऱ्यातून तू सुटलेला आहेस, सुटलेला आहेस. म्हणजे काय, मोक्ष पदाची प्राप्ती झालेली आहे. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला, त्या वर्णन्या वाचा नाही माझी समर्था. अशा रीतीने त्या दोघांचा जो गुप्त रूपाचा संवाद झालेला आहे, हा वर्णन करण्यास माझी वाचा समर्थ नाही, असे आता दासगुण आपल्याला सांगतात. इहलोकीचे देहबान माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक. या लोकातलं जे हा देहबान आहे ते आता हरवून गेलं माधवाचं, कारण साक्षात सद्गुरूंनी स्वतःच रूप दाखवलं, त्याच्याशी संवाद केलेला आहे. कुठच्या ना कुठच्या तरी जन्मीचं पुण्य फळाला आलेलं आहे. या जन्मात आयुष्यभर ज्याने देवाकडे पाहिलं सुद्धा आणि त्याचं नामस्मरण नाही केलं, अंत जेव्हा जवळ आला तेव्हा त्याची गुरुची भेट झाली, कारण मोक्ष हा मिळणं त्याच्या संचितात होत. म्हणून आपण प्रत्येक क्षणी सत्कृत्य करत असताना निष्काम वृत्तीने कर्म करावं, हीच अपेक्षा सद्गुरूंची असते. म्हणून इथे म्हटलंय की लोकांना काय वाटलं, याला या लोकीचं देहभान राहिलं नाही, ते सगळं गेलेलं आहे. कित्येक लोक बोलू लागले, हे उपवास धरलाय म्हणून याचं डोकं फिरलंय. म्हणून वेडेचार करी जनकल्पना नानापरी, उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. म्हणून हा वेडेचाळे करतोय, वेडेचार लागलाय ह्याला. ही जन वेगवेगळ्या पद्धतीने कल्पना करू लागले. उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या. किती काय काय वावड्या उठू लागल्या, काय त्याचं वर्णन करावं म्हणे. असो माधवाचे देहावसान समर्थ्या सनिध झाले जाण, चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने. अनेक जन्मीचं पुण्य फळाला आलेलं आहे. असो म्हणे माधवाचं देहावसान झालं कुठे, समर्थांच्या सानिध्यात. त्याचं जन्म मरण चुकलं, जन्माचे येरधारे चुकले, मोक्ष पदाला प्राप्त झाले गजाननाच्या कृपेने. असो ऐक्या समयी भली समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते. असो एका वेळी एका समयी एक फार चांगली समर्थांची इच्छा त्यांच्या मनात आली, ती त्यांनी आपल्या शिष्यवर्गाला निवेदन केली. काय केली, वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करावा, वेद श्रवणे देवदेवा आनंद होतो अतिशय. म्हणाले वैदिक ब्राह्मण वेदविद्या जाणणारे ते बोलवा, इथे मंत्र जागर करा, त्यांच्याकडून मंत्र उच्चारण करून घ्या. वेद श्रवण देव देवा यांना, या वेद श्रवणाने सर्व देव देवता आहेत त्यांना अतिशय आनंद होते म्हणे. पन्ने पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीचं मीठ लावा. म्हणाले पन्न तयार करा, पेढे तयार करा, बर्फी खवा, भिजलेल्या डाळीला मीठ लावा आणि एक एक रुपया तो द्यावा घनपाठी ब्राह्मणाते. हे सगळं तयार करा, एक एक रुपया द्या त्या घनपाठी, ते पाठ करणारे ब्राह्मण आहेत त्या घनपाठी ब्राह्मणांना द्या. ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले, ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी. हे भाषण ऐकल्यावर शिष्य विनवू लागले, असे वैदिक ब्राह्मण आपल्याकडे नाही तो आपल्या शेगावामध्ये. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळविण्याची साच, आमचा उपाय याते नसे. सांगाल तो म्हणे खर्च करायला आम्ही तयार आहोत, पण अडचण हीच आहे की असे तुम्ही जे सांगतायत वैदिक ब्राह्मण, ती काही मिळवणं आमच्या हातात नाही, त्याला आम्हाला आमच्याकडे काही उपाय नाही. महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला. महाराज म्हणाले तुम्ही तयारीला लागा, उद्या
ब्राह्मण श्रीहरी स्वतः धाडणार आहेत तुमच्या या वसंत पूजेला. मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. मग काय विचारता, सगळ्यांना आनंद झाला, सगळे हर्षले आणि तयारी हा म्हणता झाली. 100 रुपये सुद्धा जमा झाले. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले, आत केशर कालवले, तैसा आणखी कापूर. सामान सगळे आणवले, चंदनाचं उठणं तयार केलं, त्यात केशरही कालवलं, तसाच कापूर वगैरे सगळ्या गोष्टी आणल्या. 2 प्रहराचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम जटेला जाण होते विविध हो. 2 प्रहराच्या समयाला दुपारी शेगावात अचानक ब्राह्मण आले, जे पदक्रम जटेला जाणवत होते विविध हो. जे पदक्रम जटेला म्हणजे काय, जे सगळं वेदचा जो पदक्रम आहे त्या यांच्या ज्या वेगवेगळ्या जटा म्हटलंय, या त्यांच्या ज्या व्यवस्थित चर्या आर्या वगैरे सगळं या सगळ्या गोष्टी जे जाणत होते, असे ते ब्राह्मण अचानक शेगावात आले. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली, दक्षिणा घेऊन गेली अन्नग्रामा कारणे. थाटात ती वसंत पूजा छान पूर्ण झाली. ब्राह्मण मंडळी सुद्धा आलेली आनंदली आणि दक्षिणा घेऊन गेली, स्वतः दुसऱ्या गावात ते निघून गेली. संतांच्या जे मनी येत ते पूर्वी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. जे संतांच्या सानिध्यात आहेत, जे सत्संगात आहेत, सत्संगाचा खरा अर्थ काय, संतांचा संग करणे. तर आता आपण जे करत आहोत या प्रवचनाच्या माध्यमातून गजानन महाराजांचं जे आपण चरित्र वाचन करतोय, अध्ययन करतोय, त्याचा गुढार्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, हा सुद्धा एक प्रकारचा संतांचा संघ आहे, सत्संग आहे. तर इथे म्हणून काय म्हटलंय की संतांच्या जे जे मनात येत ते रमानाथ म्हणजे विष्णू ते पुरवतो. यत्किंचितही काही कमी पडत नाही. हा प्रभाव त्या संतांचा आहे, ते आपल्यामध्ये वावरत असलेल्या संतांचा आहे. बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी, अजून परी शेगाविसी वंशज त्याचे करती हे. मंगटलाल प्रतिवर्षी त्यापुढे हे व्रत अति आनंदाने चालवू लागले आणि अजूनही त्यांचे जे वंशज आहेत ते शेगावात हे वसंत पूजन करत आहेत. आता या अध्यायाच्या शेवटची ओवी जी आहे ती अशी आहे, हा दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, साधकासी दाव पथ विमलशा हरिभक्तीचा. हा दासगणू विरचित जो श्री गजानन विजय ग्रंथ आहे, हा ग्रंथ साधकासी पथ म्हणजे मार्ग दाव कसला, विमलशा हरिभक्तीचा. हरिभक्तीचा विमल असा मार्ग हा दाखवू. श्री हरार हरपणमस्तु शुभम भवतु. अशा रीतीने हा अध्याय इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ चतुर्थोध्याय समाप्त. हा ग्रंथ अत्यंत उपयुक्त असा आपल्या आयुष्याला आहे. प्रत्येक शब्दामागे, प्रत्येक ओवी मागे एक गूढ असा अर्थ आपल्याला दिलेला आहे. हा गजानन विजय ग्रंथ हे जे नावच आहे, श्री गजानन विजय ग्रंथ. गजानन म्हणजे तोच गजानन जो ज्यांनी गण गण गणात भूते आपल्याला दिलं, त्याचा अर्थ सुद्धा आता आपल्याला माहिती आहे. तर अशा रीतीने हा चतुर्थोध्याय पूर्ण झालेला आहे. असे अनेक दिवस आपण या श्रावणात हे सगळं श्रवण करणार आहात. आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे, या युट्यूब चॅनलवर जे खाली कमेंट बॉक्स आहे त्यात आपला जो अभिप्राय आहे, आपल्याला काय आवडलं काय आवडलं नाही किंवा काही प्रश्न असेल सर्व लिहा. आपण पुन्हा उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत सर्व सद्गुरु भक्तांना अनेक अनेक स्वामी आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. शेगावीचे संत सद्गुरु महाराज गजानन, म्हणितले वारंवार उच्चारिले अनेक वार. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.
एके शिष्ये विचारिले वदावा अर्थ अज्ञ जीवासी समजावया सार्थ सद्गुरु राये कथिला प्रेमार्थ ऐकावा करुणी कान हृदयाचा पार्थ पहिला गण असे जीव की जीवात्मा दुजा गण आहे शिव की शिवात्मा गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते पुसियले पुन्हा गणात म्हणजे कोठे बोते म्हणजे आम्ही समजावे काही उत्तरिले महाराजे गणात म्हणजे हृदयात बोते याते घ्यावे पहावे ऐसे जीव शिव ऐक्य दाखविले हृदयांतरी नाही काही अंतर दोहोया माझी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते म्हणे महाराज गजानन हा नाही केवळ मंत्र जाणीव भगवंत अस्तित्वाची होईल पदोपदी हर एके पहावे हृदयस्थ भगवंत ओळखावे त्यासी क्षणोक्षणी गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते नाही तो फक्त तुझी अंतरी चराचरी भरुनी उरला आहेची शिकावे ओळखाया त्या परमेशासी करावा आदर सर्वेशासी आले जासी ओळखाया त्या स्वरूपासी अनाचार न घडे त्यासी कदापि गण 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 गणात बोते गण गण गणात बोते रुजवावे काळ जात गण गण गणात बोते भगवंते गीते माझी हेची सुचविले जनासी एके जीवे लागली ओढ दुजियासी भेट जीवा शिवाची असे तीही हीच ओढ लागे का दुसरिया माझी म्हणे गजानने आत्मे भेटावे परमात्मने सदा होत रहावी जाणीव ऐक्याची नाथ स्वामीये दिधली प्रेरणा महाराजे करावे ओविबद्ध गणगणांचे ऐक्य रुजवावे जनमानसात अद्वैत सद्गुरु ये जे दिधले